संचिता, ए संचिता, संचिता कुठे गेली मुलगी? हा मम्मा बोला. संचिता कुठे आहेस ग? मी इथे वरच आहे वॉर्डन मॅमच्या रूम मध्ये. तिथे काय करतेस? पहिल्यांदा बाहेर ये बघू. मी तुझ्यासाठी गर्भवर्धक काढा केलाय, तो घे ये. मम्मा ऐका ना, मी इथे. तू येतेस का मी येऊ? नाही नाही नाही, मी येते. ये लवकर. काय वॉर्डनची कटकट आहे, बेडवर पडलीये तरी पण सगळ्यांना तिचा पुळका, सगळे तिच्या सेवेला हजर. मॅम मी आहे इथे, अधून मधून चक्कर मारत जाईन. तुम्हाला काय हवं काय नको हे बघायला. कुणाचं तुमच्याकडे लक्ष असो नसो, माझं असणार आहे लक्ष. आणि तुम्ही लवकर बऱ्या होणार, खात्री आहे मला. डॅड मी खाली जाते, मम्मानी बोलावलंय. तू जर त्या दिवशी मध्ये आली नसतीस ना तर मणी तेव्हाच खलास झाला असता. ने माझ्या डोक्यावरची टांगती तलवार गेली असती. पण तू ते होऊ दिलं नाहीस ना. मग भोग आपल्या कर्माची फळं, पडून रहा अशीच पराधीन होऊन. नीलम, तुझी ही अवस्था मला बघवत नाहीये. लवकर बरी हो. हे बघ, तुझ्यासाठी ना या शहरातल्या सर्वोत्तम डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे. तुला हे असं बघून मला चैन पडत नाही. मणी सर प्लीज फोन उचला माझा. हा, उद्या 11 वाजताचा कॉल ठेवा, मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे, फोन ठेवा, उद्या बोलू आपण. गुड नाईट. स्वानंदी, तू इथे काय करतेस? काही प्रॉब्लेम आहे का? साहेब मणी सर अजून घरी नाही आलेत. बराच वेळ झालाय ते घरात नाहीये. काय सांगतेस? मणी अजून घरी आला नाही? फारच उशीर झालेला दिसतोय. थांब, तू काळजी करू नकोस, मी फोन करून बघतो. याचाही फोन लागत नाहीये. एक काम कर स्वानंदी, तू रूम मध्ये जा, आराम कर. मला माहितीये त्याला कुठे शोधायचं ते. नाही साहेब, जोवर मणी सर घरी येत नाही तोवर माझं मन लागणार नाही. मी थांबते इथेच. थांब, मी माझ्या माणसांना फोन करून सांगतो त्याला शोधायला. तुम्ही दोघे इथे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम. मिसेस दुष्यंत. मी मिसेस दुष्यंत म्हणायला हवं तुम्हाला. कशात? मणी सर, अरे बस मणी सर बस, मी कम्फर्टेबल. काय करताय तुम्ही? दुष्यंत, म्हातारी झोपली. हा लास्ट चान्स आहे. पासपोर्ट शोधूया. मी तिला औषध देते. हा, रिस्क नको. एकदा झोपली की डायरेक्ट उद्या उठेल. म्हणजे तू इथेच थांब. फोन घे, लक्ष ठेव. मॅम मी आहे संचिता. तुम्हाला औषध द्यायला आली. औषध. मणी आणि स्वानंदीचं लक्ष नाही हो तुमच्याकडे, पण मला काळजी आहे ना. तुमची आबाळ होऊ नये ना, म्हणून मी आलीये. मॅम रिलॅक्स. छान झोप लागेल तुम्हाला.
तू इकडे बघ मी तिकडे बघतो. दुष्यंत सापडतोय? नाही ना. लाज कशाला? आमच्या तोंडचं पाणी पळवलंयस बाई तू. आणि दारू पिऊन आलायस तू? हो. का मी दारू नाही पिऊ शकत? आता ही एकमेव अशी गोष्ट आहे जी जी मला आनंद देते. एका पेग मध्ये सगळे डोक्याचे शॉट निघून जातात. साहेब, बायकोपेक्षा बाटली वफादार आहे. ओ मिसेस दुष्यंत, तुम्ही पिणार? प्या, माझ्या दुःखाचं सेलिब्रेशन करा किंवा तुमचा प्रियकर परत आला म्हणून प्या. प्या ठीक आहे, प्या. मणी, काय काय चाललंय तुझं हे? काय बोलतोस तू? हे बघ मणी, तू शुद्धीत नाहीयेस आणि माझ्या घरामध्ये दारू पिऊन हे नाटकं करतोयस. लाज नाही वाटत तुला? अरे ही स्वानंदी प्रेग्नंट आहे ह्याचा तुला विसर पडलेला दिसतोय. काय बोलतोयस तू हे? अरे मणी, तू तिच्यावर प्रेम करतोस ना? होतो, प्रेम करत होतो. आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली ती मी यांच्यावर प्रेम केला. मी प्रेम केलं, यांनी काय केलं? यांनी विश्वासघात केला. साहेब, यांना सगळं आधीपासून माहिती होतं. यांनी सगळं लपवून ठेवलं आपल्यापासून. मणिसराव काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय स्वानंदी. हे ओळखायच्या दुष्यंतला आपल्याला नाही सांगितलं. आपल्याला काय, मला पण नाही सांगितलं.